अन्नदान करण्यासाठी ना कसे पैसे घेत नाही आम्ही देत होतो. ते बोलले की आम्ही पैसे नाही घेत, आम्हाला अन्न आणून देतो. तुमचं धान्य टाकायचं की देवाला प्रसाद दिला की देव तुम्हाला प्रसाद देतो. घरातला तुमचा आशीर्वाद राहतो की आपल्या धान्यात टाकायचं तेच टाकायचं. मी मनात काय शंका घ्यायची डायरेक्ट याच्यात टाकायचं. नाहीतर मोठा आहे बारीक आहे जे काय म्हणायचं देवाची सगळं सारखं असते आणि देव देतो तेव्हा सगळ्यांना सारखं देतो. म्हणजे पैसे नाही घेत का असं बघ अन्न हे करायचे? पैसे नाही घेत. कसं होतं हे देवा आपल्या इच्छा टाकून द्यायचं आहे. हां असं आहे. देवाला म्हणजे ताट इथून आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे घ्यायचं इथून ताट आणि ते धुवून घ्यायचं आपणच. ते धुतलेलं असतात जे जेवतात ते म्हणजे ठेवतात ना. बघा ते आजींनी म्हणजे येऊन खाल्लं नाही ते परत ठेवलं तर आपण पण म्हणजे धुवून घ्यायचे ते ताट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आपला दुसरा दिवस आहे आपला कोल्हापूरमध्ये. आणि आज आपण आलो आहे म्हणजे बाळू मामा आहे ना त्यांच्या इथे आलेलो आहे. आता आपण म्हणजे बाळूमामाच्या मंदिरात चाललो आहे दर्शनासाठी. आणि आदमापूरला आपण खाली म्हणजे इथे गाडीने आलेलो आहे. जे आपल्या मोठ्या ते इको टाईप गाड्या असतात ना ते तिथून 80 रुपये घेतात म्हणजे आपल्या महालक्ष्मी मंदिरापासून ते बाळूमामापर्यंत. आता जिथे आदमापूर गाव आहे त्यात आलो आहे. आणि पुढे आता आम्हाला जायचं आहे बाळूमामा मंदिरात. तर आम्ही चालत चाललो आहे. आणि असं पाठी सगळे बघा मार्केट एरिया लागलेले आहे. आपण आतमध्ये प्रवेश केला आहे. आता इथून त्याला जातो बाळूमामाच्या दर्शनासाठी. तुम्ही असा ब्लॉग आपला एकदम शेवटपर्यंत बघत राहा. जे पण आपल्या यूट्यूबला नवीन संदेश लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असं आपले नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळतील. ते बाळूमामा जे वापरायचे ना ते घोंगी आणि काठी ते सगळं इथे आहे. सगळे आपण सगळं दोन मंदिरात चालले बाळूमामाच्या. इथे सगळं पहिले चप्पल स्टँड आहे. इथे सगळ्या चप्पला ठेवाव्या लागतात फ्रीमध्ये चप्पल स्टँड. आणि चप्पल स्टँडच्या बाजूलाच बघा वस्त्र प्रदान केंद्र म्हणजे बाळूमामाचे घालायचे असे वस्त्र इथे भेटतात. मस्त आपल्या टिक्के पण आलेले आहे. पण इथून आता दर्शनाला चाललो आहे. व इथून दर्शनाला मार्ग आहे बाळूमामाच्या मंदिराकडे जाण्याचा. स्टार्टिंगलाच म्हणजे आपला सगळं सरळ आलं ना कमानीतून तर इथं सरळ रस्ता आहे. जसे हॉल बी हे असतात. कितीला आहे? 20 रुपयाला हार. 6 हार घेतलेला आहे. गर्दी आहे का आता मंदिरात? हा दादा गर्दी नाही ना? 2 हार घेतलेले म्हणून चाललो आहे मंदिराला म्हणजे दर्शन घेण्यासाठी. छोट्या छोट्या ब्रिजवरून चाललो आहे. आणि हा मंदिरातला गाभाऱ्यातला सगळे मंदिर कसे एकदम निवांत शांत बसले बघा. एकदम शांत वाटते इथं. आज शनिवार आहे तर गर्दी नाही आहे तरी शनिवार असून पण इथं. बाकी रविवारी खूप गर्दी असते बोलता इथं. तर आता फोटो काढण्यास सक्त मनाई आहे तर आपण मोबाईल पण ठेवून टाकू. आतमध्ये फोटो काढण्यामध्ये अलाउड नाही. त्या साईडला तर असंच सुंदरसं बाळूमामाचं मंदिर आहे इथे. म्हणजे फोटो तर काढू देत नाही पण आता म्हणजे मंदिरात गर्दी आहे म्हणून ठीक आहे. पण आतमध्ये इथे फोटो काढू देत नाही बाळूमामाच्या इथं. आणि मस्त आता इथून पण आता आपण बाहेर निघालो आहे. दर्शन पण मस्त झालं. थोडं मनाला पसंत वाटलं की खूप भारी बाळूमामाची इथं समाधी होती. आता परत बाहेरच्या लाईनीत आलो आपण मंदिराच्या. आपल्या घरची बघा सगळे थोडं आता इथं आपण बाहेर पण बसूया. म्हणजे आजूबाजूला छोटे छोटे मंदिर आहे ना त्यांचे पण दर्शन घेतोय. तिथं म्हणजे बाळूमामाच्या मंदिराच्या बाजूला बघा दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे. तसं भंडारा लावतात बघा. मस्त नीट झाला आणि आमच्या डोक्याला बघा असं मस्त भंडारा पण लावलेला आहे. असं दिसतं नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आमचं थोडं फिरणं सुरू आहे. आणि मंदिरातला म्हणजे आपण आतमध्ये प्रवेश करतो ना तर किती भारी दिसते बघा.
म्हणजे सुरुवातीलाच असे छोटे 2 हत्ती आहे, परत 2 मोठे हत्ती आहे, शेळी आहे, परत त्या साईडला एक शेळी आहे, परत असे घोडे आहे सुरुवातीला बघू शकता. आणि बघा बाव मामा देवलाला आहे आदमपूर सगळे इथे. तर म्हणजे बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला आहे आणि सगळे इथे फोटो बिटो काढणं सुरू आहे. आतमध्ये आपल्याला मंदिराच्या म्हणजे बाजूला साईडला इथे जेवणाचं पण आहे, कारण की सगळं जे ताटं असतात तिथे ठेवलेली असतात, ते आपल्या ताटे घेऊन सगळं असं जावं लागतं. ताटे घेऊन सगळे ताटे घेऊन चालले बघा. म्हणजे इथं आतमध्ये जेवण परिसर असतं, फ्रीमध्ये असतं इथं जेवण परिसर. जेवणाची व्यवस्था केलेली असते म्हणजे ₹12 आणि त्या आतमध्ये असे मस्त सुंदर सुंदर असे बाबांचे श्लोक लिहिलेले इथं, असे बॅनर प्रत्येक ठिकाणी. आणि मंदिरात आता थोडी थोडी गर्दी पण वाढायला लागलेली आहे. मग सगळे तसे लोक यायला लागले तसे बघा, गर्दी पण वाढायला लागलेली आहे. थोडं इथं बसतो जरा, थोडं मनाला शांती वाटते नाही. म्हणजे नारळ फोडण्याचा जाण्याचा मार्ग, ते नारळ म्हणजे फोडता येतात. आणि इथं बघा बाबांचा लाडूचा प्रसाद असतो. मंदिराच्या बाहेरच निघाला सगळे मार्केट एरिया सुरू आहे. तर बघा तसं घरच्यांनी पण इथं लाडू आणि काय बाटलीत खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. हे का बघितलं लाडूचा प्रसाद पण घेतलेला आहे. आणि जे आपलं एकदम इथं ओरिजिनल ते तेल भेटतं खोबऱ्याचं ते घेतलं आहे. मंदिराच्या बाहेर आलेलो आणि इथं म्हणजे अन्नदान करण्यासाठी ना कसे पैसे घेत नाही, आम्ही देत होतो. ते बोलले की आम्ही पैसे नाही घेत, आम्हाला अन्न आणून घेऊ. तर इथं आम्ही आता म्हणजे असे तांदूळ घेतलेले 2-2, 1-1, 1.5 किलो असे. तर हे आपल्या मंदिराच्या बाजूलाच आहे ना, समोर बाबाचं मंदिर आणि बाजूला ते अन्नछत्र आहे. तर इथं आपण अन्न दान करू शकतो. तर कोणाला पण असं द्यायचं असेल ना, ते म्हणजे पैसे घेत नाही, तेव्हा आम्हाला इथे दुकान असतं, इथून घेऊन आम्हाला हे करा. हे बघा, तर इथे आता आपण जसे तांदूळ हे दान करतो म्हणजे जेवणासाठी. देवाविषयी सगळे तसंच असतं. हां, जिथे 2-3 क्वालिटी तुम्हाला ह्याला येतात, तुमचं धान्य टाकायचं. की देवाला प्रसाद दिला की देव तुम्हाला प्रसाद देतो. घरातला तुमचा आशीर्वाद राहतो. की आपल्या धान्यात टाकायचं. मनात काय शंका घ्यायची डायरेक्ट त्याच्यात टाकायचं. नाहीतर मोठा हाई आहे बारीक आहे ते काय म्हणायचं. देवाचे सगळे सारखं असते आणि देव देतो तेव्हा सगळ्यांना सारखं देतो. म्हणजे पैसे नाही घेत का असं बघ अन्न हे करायचे? पैसे नाही घेत. कसं होतं हे देवा आपल्या इच्छा टाकून द्यायचं आहे. हां असं आहे. ओके चालेल. आता प्रसाद घ्यायला जेवण चालू आहे. हां, किती वाजेपर्यंत सुरू असतं? 2ला पण 2ला ना. चालेल. तुम्ही बघितलं असं म्हणजे तसे पैसे नाही घेत, ते तसे आपल्याला धान्य देतात. आणि पण धान्य देतो ना म्हणजे ते आपल्याला असे थोडेसे त्यांच्याकडे तांदूळ आपल्या टाकतात, ते प्रसाद म्हणून हे आपले हे तांदूळ आपल्या घरी जेवणाच्यात टाकायचे. तेव्हा त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. तर आपण पाहिजे थोड्याने जेवणाला जाऊ. आणि सगळे इथं आपल्या घरचे सगळे थोडे बसले. तर आता आम्ही इथं जेवायला आलेलो आहे. आणि इथं जेवायला म्हणजे ताट इथून आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे घ्यायचं इथून ताट आणि ते धुवून घ्यायचं आपणच. ते धुतलेलं असतात, जे जेवतात ते म्हणजे ठेवतात ना. बघा ते आजींनी म्हणजे येऊन खाल्लं नाही ते परत ठेवलं. तर आपण पण म्हणजे धुवून घ्यायची ते ताट. काका धुत येतात, आम्ही काका गेलो घेतो पण काका धुत आहे. तर इथून आपण ताट घेऊन तर इथून आतमध्ये जायचं जेवण्यासाठी. परत आपण पण म्हणजे धुवून घ्यायचं एकदा ताट घ्यायचं घेऊन. आणि ताट घेतल्यानंतर परत इथून आपण आतमध्ये असं लाईनशी जायचं जेवण घेण्यासाठी. जेवणासाठी मोठं हॉल असतो, इथं आपल्याला सगळं भेटतं जेवायचं. मंदिरातर्फे असतं, फ्रीमध्ये असतं ते. म्हणजे जे अन्नछत्रामध्ये हॉलमध्ये आलेलो आहे. हो होतं किती मोठा हॉल आहे. आणि इथून असं म्हणजे स्वतःला आपल्याला इथून घ्यावं लागतं अन्न आपल्याला. मस्त आपलं डाळ आमटी शिरा आणि अशी चण्याची भाजी दिलेली आहे. म्हणजे आपल्या बाबामाचा प्रसाद म्हणून. आता आपण खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो खाऊन. मित्रांनो आपलं जेवण पण खूप मस्त आहे. जेवण पण एवढं भारी होतं ना, खूप भारी चव होती. आपण परत म्हणजे ताट ते धुवून आहे ना इथेच ठेवलं.
आणि आता परत आपण जे म्हणजे मम्मी ते बसलेले आणि आम्ही मावशी आणि मी काका आम्ही परत म्हणजे जेवायला आलो कारण की आपल्या सामाशी इथे कोण नव्हतं ना म्हणून आलेलो. एवढं जेवण भाजी होतं ना म्हणजे भात होता, आमटी होती, चणा आणि बटाट्याची भाजी आणि शिरा खूप भारी होतं. मस्त जेवणाला पण खूप मस्त टेस्ट होती आणि आम्ही पण म्हणजे जे ताट म्हणजे आपण जे जेवलो ना तिथे घेऊन ठेवलं आम्ही तिथं. आपण पण चांगलं धुवून नीट ठेवलं कारण की दुसऱ्याला पण ते आल्याच जेवायचं असतं ना म्हणून. आतापर्यंत आपल्या घरचे मम्मी पप्पा इथे बसलेले. आता इथे आपण थोडं बसून जाऊ चला जातो कारण की आपल्याला आता आपली रात्रीची ट्रेन आहे कोल्हापूरवरून. आता कारण की आपण थोडं आता अजून तिथं फिरायचंच आहे. तर चला मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्लॉग आवडला नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला बाय.